अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला ₹50 विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही। अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील व राज्यातील विविध रिक्षा, टॅक्सी यांना महाराष्ट्र शासनाने ₹50 प्रतिदिन विलंब शुल्क लावला होता। या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यामध्ये सर्व रिक्षा, टॅक्सी संघटना, चालक मालक यांनी ठिय्या आंदोलन तसेच सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावरती रिक्षासह मोर्चा काढण्यात आला होता। परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने याची दखल घेतली नव्हती। मात्र गुरुवारी पुन्हा रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवून पुढील आंदोलनाची दिशा राज्य सरकारला दिली होती। यावेळी पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध रिक्षा, टॅक्सी संघटना यांची निवेदनं महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाने या आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्यमंत्री महोदय माननीय दादा भुसे यांनी आज पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत पासिंगसाठी लागणारा प्रतिदिनी ₹50 विलंब शुल्क रद्द करावा असे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री यांनी या संदर्भात अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यानंतर त्याला अधिवेशनात मंजुरी मिळाली। रिक्षा, टॅक्सी चालक यांना प्रतिदिन ₹50 विलंब शुल्क रद्द करण्याचा या अधिवेशनात निर्णय झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात रिक्षा, टॅक्सी, वाहन परवानाधारक कृती समितीच्या वतीने व विटातील सर्व रिक्षा चालक मालक संघटना यांनी या निर्णयाचे स्वागत करत विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली, जल्लोष साजरा केला। यावेळी महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आभार मानत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास भैया बाबर यांनीही रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटना यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने हे यश प्राप्त झाल्याचं विट्यातील रिक्षा चालक मालक संघटना यांनी सुहास भैयांचाही विजय असो अशा घोषणा देत आज सर्वांनी आनंदमय वातावरणात हा जल्लोष साजरा केला। यावेळी विटा शहर अध्यक्ष किरण कुरकुटे, उपाध्यक्ष सूरज कांबळे, सल्लागार किरण तोरगळे, ज्येष्ठ मार्गदर्शक मारुती नाना कदम, काका सूर्यवंशी, सुधीर नाना लाटणे, धनाजीराव साळुंखे, सुधीर भिंगारदेवे, सचिन जाधव, आनंद शितोळे, बरकत भाई, धनाजी गिड्डे, खानापूर अध्यक्ष हनुमंतराव मडले, सलीम भैया मुजावर, आटपाडी अध्यक्ष महेश पालटे, गडेगाव अध्यक्ष संदीप रासकर, मच्छिंद्र तुप्पे तसेच विटा, खानापूर, आटपाडी, कडेगाव रिक्षा चालक मालक संघटना मोठ्या संख्येने या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला ₹50 विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही। अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे ₹50 प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदनं प्राप्त झालेली होती। मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन
वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन 50 रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता. पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे. महाराजांना मी मानाचा मुजरा करतो व आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो 50 रुपये दंड चालू केला होता तो माफ केल्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी आभार व अभिनंदन करतो व पूर्ण सरकारचे मी आभार व अभिनंदन करतो. तसेच आपल्या खानापूर तालुक्याचे भावे आमदार माननीय श्री सुहास भैया यांना आम्ही 2 दिवस अगोदर निवेदन दिले होतं. त्यांचा भैयांनी पाठपुरावा करत विधानसभेत हा प्रश्न मांडला व भैयांचं मी प्रथमतः आभार व अभिनंदन करतो. व विटा शहर संघटनेचे अध्यक्ष किरण भैया कुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री आमची एक मीटिंग झाली की बाबांनो आपण उद्या रिक्षा संप म्हणजे बंद ठेवायचा आहे व तो शांततेत पार पडला म्हणून मी त्यांचं बी आभार मानतो. व विटा खानापूर व आटपाडी खानापूर आटपाडी सर्व अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो व त्यांनी शांततेत हा बंद पुकारल्याबद्दल त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो. व सरकारचं व पत्रकार मित्रांचं बी पत्रकार मित्र आमचे शरदभाई यांचाही बी आभार मानतो. आणि जे सरकारने आपल्याला जो दंड माफ केला आहे त्या सरकारचं बी अभिनंदन करतो व आभार मानतो. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विटा शहर रिक्षा चालक मालक संघटना विटा, त्याचबरोबर जो रिक्षावाल्यावरती 50 रुपये दंडाची जी कारवाई केलेली होती त्या कारवाईसाठी खानापूर आटपाडी विधानसभेचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, त्याचबरोबर युवा नेते किंवा सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनीसुद्धा रिक्षा संघटनेच्या पाठीमागे राहून त्या 50 रुपये दंडासाठी पाठपुरावा करून विधान अधिवेशनामध्ये मांडून त्या 50 रुपये दंड रद्द करून रिक्षावाल्यांना मोठा न्याय किंवा दिलासा दिलेला आहे. त्याचबरोबर विटा शहर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माननीय किरण कुरकुटे, त्याचबरोबर उपाध्यक्ष माननीय सुरेश कांबळे, त्याचबरोबर सल्लागार माननीय करण तोरगळे आणि इतर सर्व पदाधिकारी, अध्यक्ष उपाध्यक्ष, रिक्षा चालक मालक, त्याचबरोबर माननीय सुनील गडदरे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व जमलेले रिक्षा चालक या सर्वांना जो अन्यायकारक असलेला 50 रुपये दंड हा शासनानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहीनं तो रद्द करण्यात आलेला आहे. त्याबद्दल सरकारचं आम्ही अभिनंदन करत आहे. सर्वांनी जय हिंद, जय महाराष्ट्र.